जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी कालच्या एका प्रश्नात छोटंसं करेक्शन करून घ्या. आपण पाहिलं होतं की IPL मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात आलेत व उपविजेत्याला 13 कोटी रुपये देण्यात आलेत. यात छोटंसं करेक्शन करून उपविजेत्याला 12.5 कोटी रुपये देण्यात आलेत असं नोट करून घ्या. ठीक आहे. चला तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणत्या उच्च न्यायालयाने विस्मृतीच्या अधिकारास मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली? तर मित्रांनो, आता राईट टू बी फॉरगॉटन याला मूलभूत अधिकार म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने विसरले जाण्याचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग असल्याचं मानलं आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल. पक्का लक्षात ठेवा, राईट टू बी फॉरगॉटन हा मूलभूत अधिकार म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने मान्यता दिली. पुढील प्रश्न. मित्रांनो, अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. त्यावर आधारित हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. यात आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. विधान बरोबर आहे. या योजनेसाठी 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. दुसरं विधान काय म्हणतं? 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणारे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणारे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. डेट लक्षात ठेवा, कधीपर्यंत? तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. एक्झाममध्ये वन लायनर सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कधीपर्यंतची कर्जे माफ केली जाणार आहेत? तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं कर्ज या योजनेअंतर्गत माफ केलं जाणार आहे. शेवटचं विधान पहा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त 5 एकर जमीन असण्याची अट आहे. मित्रांनो, हे शेवटचंच विधान चुकीचं आहे, कारण या योजनेसाठी जमिनीची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. आपल्याला या प्रश्नात बरोबर असलेले विधान ओळखायचे होते. A व B हे 2 विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या योजनेविषयी अजून माहिती सांगायची झाली तर या योजनेअंतर्गत जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्ज असलेल्या व्यक्तींचेच कर्ज माफ होणार आहे. इथे हा पॉईंट लक्षात ठेवा. इथं दीर्घ मुदत सुद्धा दिलं जाऊ शकतं. तर अल्पमुदत पीक कर्ज असलेल्या व्यक्तींनाच याचा फायदा होईल. आणि या योजनेसाठी कोणकोणत्या बँका पात्र असतील? तर राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या योजनेसाठी पात्र असतील. व या योजनेतील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच eKYC करणे बंधनकारक असणार आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा. जागतिक खाद्य मार्गदर्शक टेस्ट ॲटलासच्या जगातील सर्वात प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत मुंबईच्या अशोक वडापावला कितवे स्थान मिळाले आहे? तर या जागतिक टेस्ट ॲटलासमध्ये मुंबईच्या अशोक वडापावला 25वे स्थान मिळालं आहे. अलीकडेच जगातील 40 सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचची यादी प्रकाशित करण्यात आली व यात मुंबईचा अशोक वडापाव 25व्या क्रमांकावर आहे. हा प्रश्न सुद्धा येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, मुंबईच्या अशोक वडापावने यात 25वे स्थान पटकावलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याद्वारे प्रोजेक्ट 0 राबवण्यात येत आहे? तर हा जो प्रोजेक्ट 0 आहे हा केरळम या राज्याने सुरू केला. याचा उद्देश काय? तर केरळ सरकारने प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचार आणि डिजिटल लाचखोरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचं ब्रीदवाक्य काय? तर चला आपण मिळून एक भ्रष्टाचारमुक्त केरळ घडूया, असे या मोहिमेचं ब्रीदवाक्य आहे. केरळ या राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. ज्येष्ठ नागरिक विभाग स्थापन करणारं केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच भारतातील पहिले विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय
व भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय सुद्धा केरळ याच राज्यामध्ये स्थापन करण्यात आला आहे. व केरळ या राज्यानेच आमदारांच्या कायदेविषयक कामकाजाचा मागोवा घेण्यासाठी MLAtrack.com हे व्यासपीठ सुद्धा सुरू केलं आहे व असं करणारं सुद्धा केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे. केरळचे सध्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेत तर VD सतीशन हे केरळ या राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, PPI म्हणजे काय? आता आपल्याला यात PPIचा फुल फॉर्म सांगायचा आहे. नोट करून घ्या. PPI म्हणजेच प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. बरं, हे सध्या चर्चेत का आहे? तर मित्रांनो, केंद्र सरकारने आता पुढील 5 वर्षात घाऊक किंमत निर्देशांक, ज्याला WPI म्हणून ओळखलं जातं, तो पूर्णपणे बंद करून उत्पादक किंमत निर्देशांक, ज्याला PPI म्हटलं जातं, ही प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या हे PPI चर्चेत आहे व आपल्याला याचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं. नोट करून घ्या. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स असं या PPIचं फुल फॉर्म आहे. व आता सध्यासाठी केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे 2011-12 हे आधारभूत वर्ष बदलून नवीन आधारभूत वर्ष हे 2022-23 केलं आहे. हा पॉईंट सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. WPIचं नवीन आधारभूत वर्ष काय आहे तर 2022-23 हे आता WPIचं नवीन आधारभूत वर्ष आहे. बरं, आता या WPI ऐवजी PPI का वापरण्यात येणार आहे तर PPI मध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हीचाही समावेश असतो. WPI मध्ये केवळ वस्तूंच्या किमती मोजल्या जातात, पण PPI मध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हीचाही समावेश होतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटाच हा 50% जास्त असल्यामुळे केंद्र सरकारने आता PPI प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. या असं हे सुद्धा नोट करून घ्या. PPI मध्ये वाहतूक खर्च, घाऊक नफा आणि अप्रत्यक्ष कर समाविष्ट नसतात. पुढील प्रश्न, 20 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले? तर या पदतालिकेत पहिले स्थान चीन या देशानं पटकावलं आहे. चीनने यात एकूण किती पदक पटकावलेत तर चीनने यात 14 सुवर्ण, 9 रौप्य व 2 कांस्य पदकांसह 25 पदक पटकावले आहेत. आपला भारत यात दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने यात 10 सुवर्ण, 5 रौप्य व 4 कांस्य पदकांसह एकूण 19 पदक पटकावले आहेत. या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर या स्पर्धेचं आयोजन 28 ते 31 मे दरम्यान चीनमधील हाँगकाँग येथे करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर खलीलुर रहमान यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खलीलुर रहमान कोणत्या देशाचे आहेत तर ते बांगलादेशाचे असून त्यांना एकूण 190 मतांपैकी 99 मते मिळालीत. आणि विशेष बाब म्हणजे बांगलादेशने जवळपास 40 वर्षानंतर हे प्रतिष्ठित स्थान पुन्हा मिळवलं आहे. यापूर्वी 1986-87 मध्ये बांगलादेशचे हुमायून रशीद चौधरी हे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर आता डॉक्टर खलीलुर रहमान 40 वर्षानंतर हे अध्यक्षपद भूषवतील. बरं, या निवडणुकीत खलीलुर रहमान यांनी कोणाला हरवलं तर सायप्रसचे उमेदवार अँड्रियास काकुरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे. पुढील प्रश्न, सेंट्रल एअर कमांडचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच तरुण चौधरी हे आता सेंट्रल एअर कमांडचे नवीन प्रमुख बनले आहेत. त्यांनी 1 जूनपासून हा पदभार स्वीकारला असून त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते तर एअर मार्शल बालकृष्णन मणिकंदन हे या पदावर कार्यरत होते. बरं, आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की या सेंट्रल एअर कमांडचं मुख्यालय कुठे स्थित आहे. आता ही नियुक्ती पहा. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी रितू तावडे यांची नियुक्ती करण्यात आली. रितू तावडे या BJPच्या ज्येष्ठ नेत्या असून त्या फेब्रुवारी 2026 पासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नौदलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनलेत. UIDAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय. भारताचे तिसरे CDS NS राजा सुब्रमण्यी. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती. प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी. तर दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. जून 2026 मध्ये रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या लढाऊ विमानातून घेण्यात आली? तर या क्षेपणास्त्राची चाचणी सुकोई 30 या विमानातून घेण्यात आली आहे. ही चाचणी कुठे घेण्यात आली
तर ओडिशाच्या किनारपट्टीवर या रुद्रम 2 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मित्रांनो, रुद्रम 2 हे हवेतून जमिनीवर मारा करणारे एक क्षेपणास्त्र असून याची मारक क्षमता किती, तर 300 ते 350 किलोमीटर इतकी याची मारक क्षमता आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे साकारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात हा प्रकल्प साकारला जात आहे. महाराष्ट्रात कुठे, तर महाराष्ट्रातील नागपूर येथे या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कधीपासून अंमलात आला. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.